हाकेंचा अर्थशास्त्राचा अभ्यास कमी आहे. अजित पवार यांनी विविध घटकांचे काम केले आणि विविधांना न्याय दिला असं अमोल मिटकर यांनी वक्तव्य केलेलं आहे. आता माझ्यासोबत आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके. दादा काय सांगाल, अमोल मिटकर यांनी वक्तव्य केलं की हाकेंचा अर्थशास्त्राचा अभ्यास कमी आहे आणि अजित पवार यांनी विविध घटकांसाठी आर्थिक घोषणा देखील केलेल्या आहेत. काय सांगाल? हे बघा, लक्ष्मण हाकेंचा आर्थिक अभ्यास कमी आहे असं म्हणणाऱ्या अमोल मिटकरीला माझा सवाल आहे की महाराष्ट्राच्या 100% बजेटपैकी ओबीसी विजयंती SBCच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी फक्त 1% बजेटरी तरतूद, 1%च्या नियर अबाउट, थोडंसं वर किंवा थोडंसं खाली, 1%च्या नियर अबाउट या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी विजयंती SBCच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी बजेटरी तरतूद करण्यात आलेली आहे. या 1%च्या वरती या अर्थमंत्र्यांनी या लोकांना निधी दिलेला नाही. एका जातीचं उदाहरण सांगतो. मी ज्या जातीमधून बिलॉंग करतो, धनगर कम्युनिटी. धनगर कम्युनिटीच्या यशवंत महामेश योजनेला या अर्थ खात्यानं किती पैसे दिले आजपर्यंत त्याची माहिती या अजितदादा पवारांनी उद्या महाराष्ट्राला सांगितली पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाला किती निधी दिला याची आकडेवारी उद्या या अर्थमंत्री अजितदादा पवारांनी महाराष्ट्राला सांगितली पाहिजे. तिसरी गोष्ट, 10,000 कोटीची घोषणा या महाराष्ट्रामध्ये धनगरांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी या गव्हर्नमेंटनं केली होती. त्यातले किती पैसे या अजितदादा पवारांनी दिले याची आकडेवारी या महाराष्ट्राला सांगितली पाहिजे. आणि परत एकदा सांगतो की ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र म्हणून हेच अजितदादा पवार, हेच शरदचंद्रजी पवार या महाराष्ट्रामध्ये ऊर बडवून घेण्याचा प्रयत्न करत असतात. 1%च्या वरती आजही सांगतो, कधीही कुठल्याही डायसवरती मला चर्चेला बोलवा, मला 1%च्या वर जर यांनी बजेट दिला असेल तर मी माझे सगळे आरोप मागे घ्यायला तयार आहे. ओबीसी नेते म्हणून मर्यादा खाताय भूलमध्ये तुम्ही कोणाची तोडपाणी केली, बोगस उमेदवार आज कुठे आहे असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. अरे, मी आत्ता 4थ्यांदा 5व्यांदा सांगतोय ह्या 2-3 दिवसामध्ये. माझे 10-12 उमेदवार सोडले तर मी बाकीच्या ठिकाणी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील महायुतीला आमचा पाठिंबा आहे हे जाहीर प्रेसद्वारे महाराष्ट्राला सांगितलेलं होतं. मग मी महायुतीला पाठिंबा दिलेला, देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठिंबा दिलेला, या अमोल मिटकरीला आणि अजितदादा पवारांना आवडला नाही का? ज्या ब्राह्मण समाजाला टार्गेट करून मिमिक्री करून त्यांच्यावर टीका करणारा हा अमोल मिटकरी नावाचा ब्रिगेड छाप माणूस, ब्रिगेडी माणूस, कधी काळी संभाजी ब्रिगेडमध्ये ब्राह्मणावरती टीका करायला ठेवलेला पाळलेला माणूस, मी देवेंद्र फडणवीस साहेबांना महायुतीला दिलेला पाठिंबा आणि त्या महायुती सरकारमध्ये अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाले हे या अमोल मिटकरीला पाहत नाही का? त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं सांगणं आहे की मी तुम्हाला पाठिंबा दिला म्हणून याचा पोटशिळू उठलाय. त्यामुळे त्याच्या नीतीमध्ये तुम्ही त्याची नीती तपासा आणि त्याला खड्यासारखं बाजूला करा. राजकीय मागासवर्गास सहभागी कागदपत्र देऊन सहभागी झाले सांगा असे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. अमोल मिटकरी नावाचा माणूस हा अर्धवट आहे. अमोल मिटकरी या माणसाला कायद्याचं कुठलंही ज्ञान नाही. मी राज्य मागासवर्ग आयोगावर माझी निवड झाली होती. त्या राज्य मागासवर्ग आयोग हा 2006 साली कलम 34 अंतर्गत राज्य अधिनियम अंतर्गत, ज्याला GR म्हणतात, ज्याला गव्हर्नमेंट रिझोल्युशन म्हणतात, थोडक्यात मी रचना सांगायला तयार आहे. थोडक्यात आता महाराष्ट्रानं ऐकलं पाहिजे. राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना म्हणजे ओबीसी आयोगाची स्थापना. या महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंतीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसंदर्भात संशोधन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी नेमलेला आयोग म्हणजे ओबीसी आयोग, म्हणजे स्टेट बॅकवर्ड कमिशन. त्या स्टेट बॅकवर्ड कमिशनची रचना थोडक्यात मी महाराष्ट्राला सांगतोय, अपीलिंग भाषेमध्ये सांगतोय की या आयोगाचा अध्यक्ष हा उच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश असावा. अध्यक्ष तर माननीय निरगुडे साहेब होते. या आयोगाचे सदस्य वेगवेगळ्या महसुली विभागामधून असावेत. ओके. त्यानंतर
या आयोगाचे सदस्य एक महिला वर्गातून असावा, एक विजयंती प्रवर्गामधून असावा, की जो या विजयंती समूहाच्या बाबतीमध्ये सामाजिक काम करतो, जो चळवळीमध्ये काम करतो, ज्याच्या ज्ञानाचा उपयोग राज्य मागासवर्ग आयोगाला होईल, अशा पद्धतीचं हे राज्य मागासवर्ग आयोगाचं रचनात्मक स्ट्रक्चर आहे. आणि राज्य मागासवर्ग आयोगावर निवड झाल्यानंतर या आयोगाचा काय दर्जा आहे, तर क्वासाई ज्युडिशरी म्हणतात त्याला. क्वासाई ज्युडिशरी म्हणजे मी अकॅडमिक तर कुठल्या न्यायालयीन पदावर गेलो नव्हतो, मी महाराष्ट्र शासनाचा पगार तरी घेतला नाही, मी कायदेभंग करून डुप्लिकेट कागद सादर करून मी आयोगावर गेलो असं यांचं सांगणं आहे. मी अकॅडमिक पोस्ट नाही ना धारण केली. माझ्या ज्ञानाचा उपयोग, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा उपयोग स्टेट बॅकवर्ड कमिशनला व्हावा म्हणून आमची निवड झालेली आहे. आम्ही आमच्या बिजी शेड्यूलमधून वेळ काढून आम्ही राज्य मागासवर्ग आयोगासाठी काम केलंय. आम्ही शासनाचे पगारी नोकर नव्हतो, माझं अकॅडमिक पद नव्हतं. त्यामुळं या अमोल मिटकरीला माझं सांगणं आहे की राज्य मागासवर्ग आयोगाचा 2004चा जो गव्हर्नमेंट रेझोल्युशन आहे तो वाच. आणि कोण कुठं कोर्टात गेले ना, अरे मला माझी निवड कुणी केली? माझी निवड मंत्रिमंडळाच्या सहीनं या महाराष्ट्राच्या गव्हर्नरच्या फायनल अथॉरिटी सायनिंगनं माझी निवड झाली. गव्हर्नरपेक्षा अमोल मिटकरी मोठा आहे का? महाराष्ट्राचा मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णयापेक्षा हा गर्दुल्ला अमोल मिटकरी मोठा आहे का? आणि अमोल मिटकरी, तुला लाज वाटली पाहिजे. माझी निवड ज्या मंत्रिमंडळानं केली त्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदावर तुझाच नेता अजितदादा पवार होता, आणि तू काय बोलतो रे? आणि कुठली कागदपत्र आणि कुठल्या अकॅडमिक पोस्टवर मी गेलो? अरे मला जर राजकीय लोकांच्या संगणमतानं मी जर आयोगावर गेलोय असं तुला अमोल मिटकरी वाटत असेल, तर भारताचा एक राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे. त्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत हंसराज अहिर, भाजपाचे माजी खासदार. अमोल मिटकरी, दूध खोळ्या, तुझे अजून दुधाचे दात पडले नाहीत. ज्या आमच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या आहेत. राजा अमोल मिटकरी, दूध खोळ्या, जर राजकीय लोकांच्या संगणमतानं आयोगावर गेलो असेल तर रुपाली ताई, तुझ्या पक्षाच्या नेत्या राज्य मागासवर्ग आयोगावर आहेत, त्यांची निवड झाली, त्याच्याकडे तू कसा बघतोस? रुपालीताई चाकणकरांच्या पोस्टच्या मर्यादा होत्या, त्यांच्यावर महाराष्ट्रात ॲलिगेशन झालं, रुपालीताई चाकणकरांना टार्गेट केलं गेलं. तू जन्मानं ओबीसी आहेस ना, त्या रुपालीताईच्या बाजूने तू एक शब्द बोलला नाहीस, म्हणून मी तुला गर्दुल्ल्या म्हणतोय. तू ओबीसी आहेस ना जन्मानं. रुपालीताईवर चौफेर टीका होत होती त्यावेळी गर्दुल्ल्या तू बोलला नाहीस. आणि तू म्हणतो मी राजकीय संगणमतानं या पदावर गेलो. कायदा वाच, राज्य मागासवर्ग आयोगाचा GR वाच, 2004चा GR वाच, राज्य मागासवर्ग आयोगाची रचना वाच. काय बोलतोय रे तू? जाना कोर्टामध्ये, कोर्टामध्ये जाऊन तुझी आपट, तुझं हे दूधखोळं ज्ञान आहे ना कोर्टासमोर सांग. आणि गव्हर्नरपेक्षा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमधून जे मंत्रिमंडळ निर्माण झालं त्या मंत्रिमंडळाच्या गव्हर्नमेंट रिझोल्युशनद्वारे लक्ष्मण हाकेची निवड राज्य मागासवर्ग आयोगावर झाली. घर चॅलेंज तुला कुठं करायची? तिथं विधानसभा सार्वभौम आहे, मंत्रिमंडळ सार्वभौम आहे. माझ्या निवडीवर गव्हर्नरची सही आहे. तुला जी काय आपटायची ना, कुठं जायची तिथं जाऊन आपट. भीमराजे सेना उत्तर देणार, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला डाग लावायचे काम हाके करतात. म्हणजे काय आरोप मला कळालेला नाही. भीमराजे सेना आहे ना, काय कुठली सेना? काय म्हणजे काय? त्यांनी असं केलं की भीमराजे सेना जे उत्तर देणार, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला डाग लावायचे काम कुणी डाग लावला? हाके करतात. लक्ष्मण हाके महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे तत्व, सोशल जस्टिस सांगितल्याशिवाय कुठल्याही आंदोलनाची सुरुवात करत नाही. लक्ष्मण हाके हा नामदेव ढसाळांवरती संशोधनात्मक काम करणारा, अभ्यास करणारा माणूस आहे. नामदेव ढसाळांच्या पॅन्थरमध्ये नामदेव ढसाळ साहेब अस्तित्वात असताना त्यांच्या बरोबरीनं फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकत असताना
काही कालावधीमध्ये टीचिंग करत असताना मीच नामदेव ढसाळ साहेबांबरोबर, पद्मश्री नामदेव ढसाळ साहेबांबरोबर काम करणारा कार्यकर्ता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तत्व विचारधारा मी महाराष्ट्राला समजावून सांगतोय ओबीसीला. ह्यामध्ये मी काय डाग लावला, काय कलंक केला, कोण म्हणतंय असं? या बांधवांचा कुणीतरी काहीतरी गैरसमज करून दिला असेल. माझं कुठलं वाक्य आक्षेपार्ह आहे या बांधवांनी मला कधीही येऊन सांगावं, मी त्याला उत्तर द्यायला तयार आहे. थोबाड बंद ठेवा, पुरी भागातून वायझेड दिसेल तू ओबीसी नेता कसा, यांचे उत्तर दे. आगाऊपणा केलास तर समाज उत्तर देईल. कोण म्हणतंय असं? अमोल मिटकरी. अमोल बिटकरी. अरे तुम्ही काय म्हणलात की याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. तेव्हापासून मी महाराष्ट्रात फिरतोय. 31 तारखेला मी अहिल्यानगरमधून पुणे जिल्ह्यात गेलो. भिगवण, बारामती शहर, सातव चौक, अमोल मिटकरीचं राष्ट्रवादी कार्यालय, माळेगाव, पंधरेमध्ये छोट्या मोठ्या सभा घेतल्या. पुन्हा पुण्यात गेलो, प्रेस घेतली. पुण्यातून परत अहिल्यानगरला आलो. पुन्हा अहिल्यानगरवरून जालना जिल्ह्यात आलो. जालन्याला माझी रात्री सभा झाली. आज मी परत घाटनांदूरला माझी सभा झाली. हजारोंच्या संख्येनं वाजत गाजत. आत्ता मी परळी तालुक्यात आहे. आत्ता माझी दगडवाडीत सभा झाली. उद्या मी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार आहे. परवा दिवशी माझी वडगाव दादा हरी या गावामध्ये जाहीर सभा आहे. 4 तारखेला दाऊदपूर, वडगाव हरी, दादा हरी या परिसरामध्ये माझी जाहीर सभा आहे, रॅली आहे. बोलतो तसं वाघ तर की. 24 तासामध्ये हाकेने माफी मागावी. कुणाची? कुणाची? ह्या गर्दुल्ल्याची? अमोल मिटकरीची माफी. कोण अमोल मिटकरी? जो ब्राह्मण समाजावर टीका करतो, मिमिक्री करतो. तो जो भाजपच्या सत्तेमध्ये याचा नेता उपमुख्यमंत्री पदावर बसलाय. आधी अजितदादा पवार. ना विचार, ना आचार, ना कुठल्या काही गोष्टी. शोषितांच्या, वंचितांच्या टाळूवरचं लोणी खाणारा पोल्ट्रीवाला अजितदादा पवार. पोल्ट्रीवाला. काय हैसियत आहे अजितदादा पवारची? परत सांगतो, 1% वर बजेट या गावगाड्यातल्या ओबीसीला विजयंतीला या राष्ट्रवादीनं, या दरोडेखोरांच्या पक्षानं, या कारखानदारांच्या पक्षानं, या भांडवलदारांच्या पक्षानं सहकारी साखर कारखाने मोडून खाजगीकरणाद्वारे स्वतःच्या बुडाखाली 5-25 कारखाने घेणाऱ्या अजितदादा पवारांनी आम्हाला सामाजिक न्याय समजावून सांगावा. माझं आव्हान आहे. मी बीड जिल्ह्यात आहे. अमोल मिटकरी गर्दुल्ल्या, ये तू समोर माझ्या. अमोल मिटकरी यांनी समोर यावं असं एक आव्हान प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी करण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन विनोद सह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड.